पहिली 5 वर्ष ही प्रामुख्याने मुलांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची असतात. 6व्या महिन्यामध्ये फलप्राशन करावं आणि 10व्या महिन्यामध्ये अन्नप्राशन हा संस्कार करावा. ते मुलांच्या वाढत्या टप्प्यामध्ये आयुर्वेदाचा काय अपेक्षित रोल आहे नक्की? दूध देताना शक्यतो गाईचं दूधच वापरायचं आहे. आहारामध्ये समाविष्ट केले नाहीच पाहिजेत आणि आया काय चुका करत आहेत, असे कुठले पदार्थ आहेत की या वयाच्या टप्प्यापर्यंत चुकूनही देऊ नका? काही वेळेस काय होतं की लहान मुलांचं वय वाढतं पण ते काही बोलू शकत नाहीत किंवा अशा पटकन बोलायला सुरुवात होत नाही. तर वाटी चमच्याने दूध पाजणे योग्य आहे की बाटलीने दूध पाजणे योग्य आहे? आणि जर सवयच लागली तर ती सोडवली कशी पाहिजे? कदाचित येत्या काळामध्ये पण अशा मोठ्या साथी येऊ शकतात. तर त्यासाठी तुमची पुढची पिढी ही सशक्त असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आयुर्वेद हा खूप महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. तर का कमी होतीये मुलांची इम्युनिटी आणि त्याच्यावर काय विशेष उपाययोजना आईवडिलांनी केल्या पाहिजे? की काय प्रोसेस असते सुवर्णप्राशनाची आणि आपल्या अंगामध्ये खरंच सोन्याचं प्रमाण असतं का? लहान मुलांमध्ये दात येत असताना जर ताप येत असेल किंवा दाताच्या समस्या उत्पन्न होत असतील तर त्यामुळे डिकेमाली चूर्णाचा फार उपयोग होतो. म्हणजे वर्षातून किती वेळा ताप येणं मुलाला ही चांगली गोष्ट आहे खरं. तर ह्या जंक फूडमुळे आजकाल तुम्ही बघताय की वयात आलेल्या मुलींमध्ये हॉर्मोनल चेंजेस फार व्हायला लागलेत आणि लहान मुलांमध्ये सुद्धा इन्शुलिन इंटॉलरन्स सारखा आजार निर्माण व्हायला लागला. लहान मुलांमध्ये अधिकाधिक झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. आहाराबरोबर आपल्याला नियमित व्यायाम, म्हणजे आपण आहार आणि निद्राविषयी चर्चा केलीच तर व्यायाम हा पण तितकाच गरजेचा आहे आणि पालकांपासून त्याची सुरुवात व्हायला हवी. सर्वात प्रथम आयुर्वेदाचा अंगीकार करा, हेच तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मंडळी द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आरोग्याचं पत्र. दर महिन्याला आपल्या चॅनलवर एक गेस्ट येतात जे आमचे अगदी घरचे हक्काचे आहेत, डॉक्टर विश्वास गाडके सर. सर खूप खूप नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. सर आयुर्वेदाचार्य आहेत आणि नाडी परीक्षेवर आधारित चिकित्सा करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट अनेक आजारांवर, विशेषतः सांधेदुखी असेल, क्रॉनिक डिसीजेस असेल, यावर ते देतात. महाराष्ट्रामध्ये 20हून अधिक त्यांच्या शाखा आहे, त्यामुळे सरांचा महाराष्ट्रभर फिरता दौरा कायम असतो. पैकी जेव्हा जेव्हा पुण्यात असतात तेव्हा आम्ही त्यांना 2 तास आमच्याकडे ओढून घेतो आणि एका विषयावर आपण गप्पा मारतो. आणि 10,000 पेशंट्सपेक्षा जास्त पेशंट तपासण्याचा एक मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि आजचा विषय आपण पर्टिक्युलरली ठेवला आहे लहान मुलांचं आरोग्य आणि आयुर्वेद. आया अनेक वेळा चिंतेमध्ये असतात की मुलांचं वजन वाढत नाही आहे, मुलांना सुवर्णप्राशन कधी करायचं आहे, बाळगुट्टीचं महत्त्व काय आहे, किंवा मुलं सारखी आजारी पडत आहेत, बदलत्या वातावरणाला ते अडॅप्ट करत नाही आहेत. तर या सगळ्याच्या भोवती आजचा विषय फिरणार आहे आणि त्याच्यानुसार आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स काय आहेत, काय काळजी घेतली पाहिजे आणि आजार झाल्यानंतर उपाय काय असले पाहिजे आयुर्वेदानुसार, अशी सगळी चर्चा असणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. आणि मी जो हा शर्ट घातला आहे, आम्ही घेतला आहे जनता खादी भंडार, लक्ष्मी रोड, पुणे इथून. खादीचे तुम्ही पण चाहते असाल तर लक्ष्मी रोडच्या त्यांच्या स्टोअरला नक्की भेट द्या. आम्ही त्यांच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. चला सुरू करूया. हॅलो सर, वेलकम. कसे आहात? मी छान, तुम्ही कसं आहात? मी पण मस्त आहे. आजचा विषय आयांना खूप आवडणार आहे कारण अनेक शंका आहेत आणि खूप लोक आता आयुर्वेदाकडे वळत आहेत. तर खूप आयांचं म्हणणं असतं की आम्हाला पण लहानपणापासूनच त्याला आयुर्वेदाची सवय लावायची आहे. बरोबर. कारण आत्ता 1 ते 3 या वयामध्ये जी मुलं आहेत आणि 10 वयापर्यंत पण जे आहेत की ॲलोपॅथीची एवढी सवय लागली आहे, औषधांची एवढी सवय लागली आहे, पेन किलर्स असतील, तर त्यांचं भविष्य कसं असेल, इम्युनिटी कशी असेल या चिंतेमध्ये असल्यामुळे त्यांचं आयुर्वेदाकडे जास्त कल आहे सध्या. बरोबर. तर लहान मुलांच्या वाढीच्या टप्प्यापासून मला सुरुवात करायची आहे की कुठले कुठले मुख्य टप्पे असतात लहान मुलांच्या वाढीचे? सर्वप्रथम आजचा जो विषय आहे त्या संदर्भात मी म्हणेन की हा फार अत्यंत गरजेचा आहे सध्याला समाजासाठी. कारण तुम्ही बघताय की मुलांमध्ये आजारांचं प्रमाण वाढतंय, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा मारा पण त्यांच्यावर होतोय. पण कुठेतरी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं, त्यांना पोषक आहार देणं, हे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर पालकांनी सांभाळलं तर नक्कीच मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी मदत नक्की होऊ शकेल. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी नक्कीच म्हणेन की पहिली 5 वर्ष ही प्रामुख्याने मुलांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची असतात. त्यातल्या त्यात पहिली 3 वर्ष ही खूप गरजेची आहेत कारण त्यामध्ये ब्रेन रॅपिड डेव्हलपमेंट होत असते ब्रेनमध्ये आणि शारीरिक वाढ पण होत असते, वजन वाढत असतं. तर या पहिल्या 5 वर्षामध्ये मुलांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं असतं. त्यातल्या त्यात जर बघितलं तर त्यामध्ये जे प्रमुख टप्पे आहेत त्यामध्ये जन्मापासून 2 वर्षापर्यंत या वयामध्ये प्रामुख्याने हे लहान बाळ काही मोटर स्किल्स आणि सोशल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत असतात. आई बाबा कोण आहेत, काय, ह्या गोष्टी त्यांना बहुतांश कळत असतात. आजूबाजूचं सराउंडिंग त्यांना कळत असतं, घरातलं वातावरण कळत असतं. त्यानंतरचं जे वय आहे टॉडलर्स, त्यामध्ये 2 ते 3 वर्ष याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांना
थोडं बोलणं शिकू लागतात, मोटर स्किल्स डेव्हलप होतात, काही गोष्टी पकडणं, चालणं, स्वतः इंडिपेंडेंटली चालणं, ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. त्यानंतर प्रीस्कूल एज आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 5 वर्ष, ज्याच्यामध्ये मुलं काही शिकण्याची सुरुवात करतात, लँग्वेज भाषा बोलू लागतात, त्यांच्यामध्ये सोशल आणि मोटर स्किल्स आणखीन डेव्हलप होतात. 5 पासून पुढचं जे वय आहे 12पर्यंत, त्यामध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा अकॅडमिक लर्निंग यासारखे टप्पे त्यांच्या आयुष्यात येत असतात. आणि त्यानंतर जे ॲडॉलसन्स आहे याच्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक वाढ होऊन पूर्ण डेव्हलपमेंट होत असते त्या बाळामध्ये. तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पहिली 5 वर्ष आरोग्याच्या दृष्टीने पालकांनी ह्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे की या दरम्यान त्यांच्यामध्ये जी शारीरिक वाढ कशी होते, त्याच्यामध्ये काही बदल दिसत आहेत का, कोणत्या व्याधीची निर्मिती होते का, हे पण बघणं खूप गरजेचं असतं. की बऱ्याचदा बघायला मिळालं की आजाराचं लवकर निदान होत नाही आणि कुठेतरी गंभीर अवस्थेमध्ये जेव्हा आजार जातो तेव्हा कुठेतरी पालकांना कळतं की अरे हा आजार आपल्या बाळाला आहे किंवा पाल्याला आहे. तर तसं होऊ नये याच्यासाठी फार बारकाईने बघणं या मुलांकडे गरजेचं असतं. आत्ता तुम्ही जे टप्पे सांगितले सर, त्यामध्ये सगळे टप्पे व्यवस्थित पार होण्यासाठी आणि त्यात व्यवस्थित वाढ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार. बरोबर. तर पहिली 5-6 महिने फक्त आईचं दूध अगदी द्यायला बरोबर. पाहिजे. तो ते मुख्य आहार आहे, ज्यातनं त्यांना पोषण मूल्य व्यवस्थित मिळतात. बरोबर. तर 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये मग अन्नप्राशनाचा कार्यक्रम होऊन मग त्यांचं आपण आहार आणि जेवण बाहेरचं त्यांना द्यायला लागतो. बरोबर. तर काय काय महत्त्वाचे घटक सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या पोटात गेले म्हणजे गेलेच पाहिजे? नक्कीच. म्हणजे हा खूप छान प्रश्न आहे. कारण ह्याच्यामध्ये पहिले 6 महिने तुम्ही म्हटल्याप्रमाणे आईचं दूध हे अमृत समान आहे. आईच्या दुधाविषयी जर बेसिक बघितलं तर एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स या सगळ्या गोष्टी बाळाला आईच्या दुधातून मिळत असतात. त्यामुळे अधिकाधिक स्तनपान करणं जे म्हणतो आपण ब्रेस्ट फीडिंग हे गरजेचं असतंच. पण 6व्या महिन्यानंतर जर बघितलं तर बाळाची वाढ ही रॅपिडली होत असते. ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला लागलेली असते. त्यामुळे त्याला जास्ती कॅलरीज किंवा एनर्जीची गरज असते. तर त्या दृष्टीने थोडा आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं. जर काश्यपांनी लिहिलेल्या कौमार वृत्त्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी लिहिलेल्या संहितेमध्ये असं सांगितलं गेलं की 6व्या महिन्यामध्ये फलप्राशन करावं, हा संस्कार करावा आणि 10व्या महिन्यामध्ये अन्नप्राशन हा संस्कार करावा. तर फलप्राशन हे 6व्या महिन्यात करणं गरजेचं असतं. आणि तुम्ही बघता की एक नॉर्मल जे घराघरामध्ये रुटीन आहे की 6व्या महिन्यानंतर थोडं फळांचा वापर केला जातो मुलांना देण्यासाठी आणि त्यानंतर जसं दात यायला लागतात आणि बाळाचं एकूण पचन कसं आहे हे बघून अन्नप्राशन किंवा सॉलिड फूड द्यायला सुरुवात करतात. तर त्या दृष्टीने जर बघायला गेलात तर सर्वप्रथम फळं देताना फळं देण्याची वेगळी गरज काय? तर आईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि आयर्न नसतं. तर ते फळातून मिळायला मदत होते. अतिरिक्त जे कॅलरीज हव्यात किंवा डेव्हलपमेंटसाठी मदत व्हावी त्या दृष्टीने सुद्धा फळातून मदत होते. जर फळांच्या संदर्भात बघायला गेलं तर सफरचंद उकडून दिलेलं कधीही चांगलं, संत्री, मोसंबी, कलिंगड यांसारखी मऊ फळं दिलेली चांगली, चिक्कू, केळी ही पण देऊ शकता. पण अर्थात त्या बाळाचं पचनाची म्हणजे अग्निबल म्हणतो आम्ही त्याला, पचनाची ताकद किती आहे त्यानुसार त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू त्यातून मग पुढे सॉलिड फूडकडे जावं. इनिशियली त्यामध्ये पालेभाज्यांचं सूप वगैरे पण आपण देऊ शकतो. जसं 10वा महिना जसं मी म्हटलं त्याप्रमाणे 10व्या महिन्यानंतर अन्नप्राशन केलं जातं. तर अन्नप्राशनामध्ये तुम्ही इनिशियली भाताची पेज किंवा आपल्या नाचणीचं सत्व म्हणा किंवा राजगिऱ्याची पेज वगैरे हे देणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर बदामसारखे घटक त्यामध्ये चालू करणं गरजेचं आहे. त्याबरोबर काही जणं इडली किंवा डोसासारखे मऊ पदार्थ पण देऊ शकतात. त्यातल्या त्यात तांदळाची खीर ही पण छान असते. तूप घालून तांदळाची जर दुधात केलेली खीर दिली तर तीसुद्धा चांगली आहे. दूध देताना शक्यतो गाईचं दूधच वापरायचं आहे. अच्छा. ते गरजेचं असतं कारण ते पचायला हलकं आहे. आणि आजबेलाच तुम्ही इतर काही घटक म्हणजे लापशी जी राजस्थान, गुजरातमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरली जाते ती लापशीसुद्धा मुलांसाठी गरजेची आहे. त्या लापशीमध्ये थोडंसं किसलेलं आलं, हळद आणि तूप हे शिवाय दालचिनी आणि वेलदोडे थोडेसे घालून जर दिलं तर बाळांची भूक वाढायला मदत होते आणि त्यांना अतिरिक्तचं पोषण मिळायला मदत होऊ शकते. तर या दृष्टीने म्हणजे ह्या वयामध्ये 1 ते 10 किंवा 11व्या महिन्यापर्यंत जर असे घटक वापरले तर या बाळांच्या वाढीसाठी पोषक घटक त्यातून चांगले मिळतातच. राहतो मुद्दा जो महत्त्वाचा आहे की ब्रेन डेव्हलपमेंट आजकालचा जो बराचसं डिस्कशनचा पार्ट असतो तर ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने बदाम खूप चांगला आहे. कारण बदामच्या बाबतीत बघायला गेलं तर बदाममध्ये खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन्स आहेत, फॅट्स त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत
कॅल्शियम आयन त्यातून भरपूर मिळतं. बेसिकली बदाम जर बघायला गेलात आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तर तो वातपित्त शामक आहे. तो मेंदूला चालना देणार आहे, मेंदूची डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत करणार आहे, डोळ्यांसाठी खूप चांगला आहे. आणि त्यातून जी म्हणजे बऱ्याचशा पालकांची जी तक्रार असते की मुलांची उंची वाढत नाही आहे किंवा वजन वाढत नाही, तर त्याला कुठेतरी याच्यातून सपोर्ट होईल. दुसरं महत्त्वाचं मी एक टॉपिक सजेस्ट करेन की नाचणी हे अतिशय चांगलं आहे, कारण नाचणीमध्ये अतिरिक्त फायबर्स आहेत, त्यातून कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयन भरपूर मिळतंच. पचनाला चांगलं आहे, तुमची शुगर लेवल्स कंट्रोल करायला ते उपयोगी पडतं. वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा नाचणी अतिशय चांगलं आहे. नाचणीतून बाळांच्या वाढत्या वयामध्ये हाडांना बळकटी यायला भरपूर मदत होते. ओव्हरऑल डायजेशनच्या दृष्टीने आणि हाडांना बळकटी देण्याच्या दृष्टीने नाचणी अतिशय चांगली असते. आणि राजगिरा वगैरे सारखे घटकसुद्धा अतिरिक्त प्रमाणात कॅल्शियम पुरवणारे असल्यामुळे त्याचाही वापर आपण करू शकतो. अजून एक या टॉपिकमध्ये मी सजेस्ट करेन की तूप या लहान मुलांसाठी तुम्ही साधारणतः 10व्या महिन्यानंतर वापरायला सुरुवात करावं, हे अतिशय गरजेचं आहे. कारण तूप जर बघायला गेलात तर तूप हे मेद्य आहे, बुद्धिवर्धक आहे आणि अग्निदीपक आहे. म्हणजे जसं आपण यज्ञ करताना किंवा कुठलं होमहवन करताना तूप घातल्यानंतर अग्नी प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे जर तुम्ही तूप तुमच्या जेवणामध्ये, लहान मुलांच्या जेवणामध्ये सातत्याने वापरलं, गाईचं तूप प्रिसाइजली, तर त्यांनी त्यांचा जाठरा अग्नी संदूषित होण्यासाठी मदत होऊ शकते. बघायला गेलं तर तूप हे उत्तम वातानुलोमक आहे, त्यामुळे पोटफुगी, पोटात दुखणं यांसारख्या तक्रारी लहान मुलांमध्ये होत नाहीत. ॲज वेल ॲज कधीकधी लहान मुलांमध्ये वाढत्या वयामध्ये कॉन्स्टिपेशन ही तक्रार पण वाढीव दिसते, तर त्यासाठी तूप हे अतिशय चांगलं आहे. तूप डोळ्यांसाठी चांगलं आहे आणि स्किन तुकतुकीत राहावी, डोळ्यांना स्किन तुकतुकीत राहून निरोगी राहण्यासाठी सुद्धा तूप जेवणामध्ये वापरणं गरजेचं आहे. अच्छा. तुम्ही नाचणीचा जो उल्लेख केला जाता, तर बरोबर. नाचणीची पेज दिली पाहिजे का? बरोबर. ओके. पेज आणि ही उपयोगी पडते चांगली. अच्छा, म्हणजे त्या फॉर्ममध्ये देणं योग्य Yes, आहे. yes. आता तुम्ही जेवढे पदार्थ सांगितले हे आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे असे आहेत. बरोबर. तर आहारामध्ये समाविष्ट केले नाहीच पाहिजेत आणि आया काय चुका करत आहेत, असे कुठले पदार्थ आहेत की या वयाच्या टप्प्यापर्यंत चुकूनही देऊ नका? बरोबर. आता तसं बघायला गेलं तर इन जनरल मी माझ्याकडे येणारे जे काही पालक आहेत किंवा पेशंट्स आहेत त्यांना मी म्हणतो की तुमच्या घरात बनणाऱ्या गोष्टी ज्या पचायला हलक्या आहेत त्या जरूर द्या. स्पायसी नाही द्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पायसी देऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाळाचं, आपल्या पाल्याचं अग्निबल बघणं गरजेचं आहे. त्याचं पचनशक्ती किती आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याला जर वारंवार तुम्ही जे आयुर्वेदामध्ये अध्यशन सांगितलं आहे की बाबा अतिरिक्त प्रमाणात एका अगोदरचं जेवण पचलं नाही आणि पुढे तुम्ही परत देताय, तर ह्यांनी लहान मुलांच्या पचनशक्तीवर फार दुष्परिणाम होतो. तर ती गोष्ट टाळणं माझ्या दृष्टीने फार गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जर बघायला गेलात की बाबा एखाद्या मुलाला आता 6व्या 8व्या 10व्या महिन्यानंतर सर्दी होताना दिसते, तर अशा वेळेस चिक्कू केळीसारखी फळं टाळणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे गरम मसाल्याचे किंवा अतिरिक्त तिखट पदार्थ तर हे अजिबातच नाही दिले पाहिजेत. जनरली देत पण नाही कोणी खरं तर. पण एक गोष्ट मी फार प्रामुख्याने पाहिली की पालक यांना की बाळांना अतिरिक्त प्रमाणात गोष्टी ज्या पोषक घटक आहेत ते देतात आणि त्याचा दुष्परिणाम कधीकधी त्यांच्या पचनसंस्थेवर होताना दिसून येतो. म्हणजे काही वर्षांपूर्वी एक साधारणतः 11-12 महिन्याचं बाळ माझ्याकडे एक पालक घेऊन आलं होतं की त्याला म्हणजे लूज मोशन्स थांबतच नव्हते, जुलाब थांबत नव्हते. तर बारकाईने विचारलं तर ते दिवसातून 5 ते 6 बदाम त्याला उगाळून खायला घालत होते. तर बदाम पचवण्याची ताकद तेवढी नसेल तर नक्कीच मुलांना त्यांच्या पोटाच्या तक्रारी सुरू व्हायला मदत होईल. पहिलं ती गोष्ट नीट करणं गरजेचं असतं. त्यामुळे ह्या दृष्टीनेच पालकांनी विचार करणं गरजेचं आहे की कुठलेही घटक देताना प्रमाणशीर द्या आणि त्याचा तुमच्या होणाऱ्या पाल्यावर काही दुष्परिणाम तर होत नाही याचा पण बारकाईने विचार करा. आयुर्वेदात लहान बाळांच्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने एका गोष्टीवर फार भर दिला जातो, ती म्हणजे बाळगुटी. बरोबर. तर बाळगुटी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं प्रमाण कसं असावं, कधी द्यायला पाहिजे? येस, बाळगुटी मी जे जनरली सजेस्ट करतो ते म्हणजे साधारणतः 3ऱ्या महिन्यापासून द्यायला सुरुवात करावी. आजकालचा जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे लहान मुलांचं व्याधी क्षमत्व किंवा इम्युनिटी, जे खरं तर कोरोनानंतर खूप विचारात आलं आणि त्याचं खूप गांभीर्याने लोक विचार करायला लागले. तर त्या दृष्टीने बाळगुटी ही अगदी लहानपणापासून म्हणजे 3ऱ्या महिन्यापासून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बाळगुटीमध्ये स्पेशली काही काष्ठौषधी उगाळून बाळाला दिले जातात, तर त्याचा उपयोग त्यांच्या जनरली 10व्या महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत जे काही होणारे आजार आहेत त्या दृष्टीने त्यांना उपयोगी पडू शकतं. डेफिनेटली हे वापरत असताना तुम्ही वैद्याचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मी काहीतरी माहिती देतो आणि ते घरी वापरलं गेलं तर ते विचारपूर्वक वापरणं गरजेचं आहे. तर बाळगुटीच्या दृष्टीने मी सजेस्ट करेन की बाळगुटीमध्ये जी काही काष्ठौषधी वापरली जातात ही बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने सजेस्ट केली गेली आहेत आणि त्याचा ओव्हरऑल परिणाम त्यांच्या
उत्तम प्रकृतीसाठी, व्याधिक क्षमत्वासाठी होतो. त्यामध्ये सर्वात प्रथम मी उल्लेख करीन तो म्हणजे त्यामध्ये वापरलं जातं ते वेखंड. तर वेखंड लहान मुलांना जनरली 6व्या महिन्यानंतर 7व्या महिन्यानंतर सर्दी खोकल्याचे त्रास वाढतात. तर वेखंड हे सर्दी खोकल्यासारख्या तक्रारीवर फार उपयोगी आहे. वेखंड चूर्ण वेखंडाची काष्ट तुम्ही जर उगाळून त्यांना दिलं तर त्या सर्दी खोकला कमी होतो. त्याचबरोबर भूक वाढीसाठी वेखंड चूर्ण जर थोडंसं मधाबरोबर चाटवलं तर त्यानेसुद्धा भूक वाढीला मदत होते. काही वेळेस सर्दी खोकल्याच्या तक्रारीमध्ये सर्दी खूप जमलेली असेल तर वेखंडाचा एक बारीकसा लेप तुम्ही जर डोक्याला लावला तर त्यांनी सर्दी कमी व्हायला मदत होते. दुसरं महत्त्वाचं आहे हिरडा. हिरडा हे अतिशय उपयोगी अमृत समान सांगितलं गेलं आहे. ते विशेष करून वातपित्त, शामक आणि कफाला कमी करणारा सुद्धा सांगितलं गेलं आहे. लहान मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनसारख्या तक्रारी, पोटफुगी, पोटात दुखणं यांसारख्या तक्रारी कमी होण्यासाठी उपयोगी पडतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे अक्करकारा नावाचं एक वनस्पती औषधी सांगितली आहे. अक्करकारा तुम्ही जर जिभेवर ठेवलं तर जीभ विरघळते म्हणजे चुरचुरते थोडीशी. तर ते लहान मुलं जी बोबडी बोलत आहेत, त्यांना बोलताना काही शब्द उच्चारता येत नाहीत, तर त्याला अक्करकाराचा जरासा तुम्ही जर चाटण त्यांना दिलंत किंवा जिभेला जर चूर्णाचा थोडासा लेप लावला तर त्यांनी मदत होते. स्पष्ट उच्चार यायला मदत होते. त्याचप्रमाणे अजून एक काष्टौषधी वापरले जाते ते म्हणजे कोष्ठकुळिंजन. काही वेळेस काय होतं की लहान मुलांचं वय वाढतं पण ते काही बोलू शकत नाहीत किंवा अशा पटकन बोलायला सुरुवात होत नाही. तर त्या तक्रारीमध्ये कोष्ठकुळिंजन हे फार उपयोगी पडतं. त्याचं चूर्ण जर मधाबरोबर चाटवलं तर ते चांगलं उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर जर बघायला गेलात तर समुद्रफेन नावाची वनस्पती सांगितली. ती तुमच्या शरीरातील कफ कमी करायला उपयोगी पडते. लहान मुलांना ते चाटवलं तर त्याने उपयोगी पडतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे सागरगोटा. सागरगोटाला फिवर नट म्हणतात. ते विशेष करून हिवतापावर किंवा निमोनियासारख्या तक्रारींवर उपयोगी पडणार आहे. तर लहान मुलांमध्ये जर काही ताप आला असेल तर त्यामध्ये त्याचं उगाळून 2 वेढे जर दिले तर त्यांनी ताप कमी व्हायला मदत होईल. लहान मुलांमध्ये पोटफुगी होते, भूक लागत नाही किंवा पोटात दुखत असतं. अशा वेळेस सागरगोटा भाजून घ्यायचा आणि त्याचं मगज काढायचं. जेवढं मगज असेल तेवढंच पिंपी चूर्ण आणि थोडंसं काळं मीठ हे जर तुम्ही मुलाला त्या बाळाला चाटवलं तर त्यांनी पोटदुखी किंवा पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होऊ शकते. इतरही काही वनस्पती जसं की ज्येष्ठमध आहे किंवा बदाम आहे, हे ओव्हरऑल त्या बाळांच्या आरोग्यासाठी आणि ओव्हरऑल त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि व्याधिक क्षमत्वासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे बाळगुटी तुम्ही लहान मुलासाठी साधारणतः वयाच्या 1.5 ते 2 वर्षापर्यंत नियमित वापरलं तर त्यांच्या आरोग्यासाठी ते उपयोगी पडतंच. अच्छा. आईचं दूध 6 महिन्यापर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. नंतर बाकीचं जेवण सुरू केल्यानंतर पण आईचं दूध सुरूच असतं. बरोबर आहे. पण त्या व्यतिरिक्त गाईचं दूध द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणालात किंवा शेळीचं पण काही जण देतात कारण ते आईसारखे असं म्हणतात. पण लॅक्टोज इंटॉलरन्स आजकाल बाळांमध्ये बघायला मिळतो. तर अशा वेळी ते दूध देणं योग्य आहे का किंवा दूध पावडरचं दूध ते बाळांना देणं कितपत योग्य आहे? नाही, बघायला गेलात ना तर काही मुलांना दूध पचत नाही. त्यासाठी विडंग हे अतिशय उपयोगी पडणार आहे. बाळगुटीमध्ये विडंगचा उल्लेख मगाशी करायचा एक राहिला होता की विडंग चूर्ण जर तुम्ही थोडंसं दुधामध्ये घालून म्हणजे गाईच्या दुधामध्ये घालून तुम्ही जर दूध उकळलं आणि ते दूध जर बाळाला प्यायला दिलं तर ते सहज पचायला मदत होते. त्याचबरोबर इतरही काही पोटाच्या तक्रारी, कृमी कमी व्हायला मदत होते. आता जर इन जनरल बघायला गेलात तर 6व्या महिन्यानंतर जेव्हा आपण फलप्राशन किंवा अन्नप्राशन चालू करतो तेव्हा जो काही तो डाएट आहे त्याबरोबर एक साधारणतः 3 ते 5 वेळेस आईचं दूध देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आईचं दूध देणं बंद कराल तेव्हा दिवसातून 5 वेळेस तरी मिनिमम तुम्ही हे फळाचा ज्यूस किंवा अन्नप्राशन किंवा सॉलिड फूड देणं गरजेचं असतं. आणि मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे पावडर जे आहे तर त्याला कधी कधी पर्याय नसतो. पण त्याच्याऐवजी गाईचं दूध देणं जास्ती उजवं आहे. कारण गाईच्या दुधातून त्यांना नॅचरली ते जे काही घटक आहेत ते मिळणार आहेत आणि ते पचायला तितकेच हलके राहणार आहेत. अच्छा, मी पहिल्यांदा ऐकलं की गाईच्या दुधात असं काहीतरी टाकल्यानंतर लॅक्टोज इंटॉलरन्स कमी होतं, त्याला मदत होऊ शकते. अच्छा, कारण स्ट्रेट फॉरवर्ड सांगण्यात येतं की देऊच नका म्हणून. बरोबर. तर हा एक चांगला उपाय नक्की असू शकतो. एक थोडा ऑफ द ट्रॅक प्रश्न आहे पण हा दुधाचा विषय निघाला म्हणून गरजेचा आहे की अनेक आयांना सवय असते की मुलांना बाटली लावून दिली तोंडाला आणि दूध लावून दिलं त्याच्यामध्ये भरलं की ते पित राहतात. पण ती बाटली सोडण्याची नंतर फार मोठी एक नामुष्की येते आणि जमतच नाही, ते मुलगा बाटली सोडतच नाही. तर वाटी चमच्याने दूध पाजणे योग्य की बाटलीने दूध पाजणे योग्य, आणि जर सवयच लागली तर ती सोडवली कशी पाहिजे? टेक्निकली जर बघायला गेलात ना तर बाटलीचं जो काही आकारमान आहे त्यामध्ये जंतू प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्ती असते. आणि आय हॅव सीन पेशंट्स की ज्यांना दूषित बाटलीने दूध पाजल्यामुळे जुलाब किंवा अतिसाराचा त्रास झालेला आहे. त्यामुळे
कम्पेअर्ड टू बाटलीपेक्षा वाटी चमचा हा स्वच्छ करणे आणि त्याची स्वच्छता बाळगणे बरोबर. हे सोपं असतं. ॲज वेल ॲज काय होतं की जे काही बाटलीचं निपल जे ते चोखताना त्याचा परिणाम त्यांच्या दातांवर पण होऊ शकतो जे निर्माण होणार त्यापेक्षा वाटी चमच्याने देणं हे सोपं आहे. त्यांनी इतरही काही दुष्परिणाम होत नाहीत. स्वच्छता ठेवण्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे डेफिनेटली प्रशस्त आहे की वाटी चमच्यानेच दूध पाजावं. अच्छा. मे बी ते बाटलीने सोपं असेल म्हणून आणि नंतर त्या बाटलीच्या निपलमुळे त्याचं ओठाचा आकार हो, पण बदलतो असे पण बरोबर. काही केसेस मी रिसर्च करताना मला कळल्या. त्या सगळ्या टप्प्यामध्ये मुलांच्या वाढत्या टप्प्यामध्ये आयुर्वेदाचा काय अपेक्षित रोल आहे नक्की? डेफिनेटली आयुर्वेद हा कसा आहे की आयुष्याचा वेद आहे. येस. त्यामध्ये सर्वच गोष्टी वर्णन केलेल्या आहेत की दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी किंवा आहार तुमचा कसा असावा, आहारामध्ये काय गोष्टी असाव्यात काय नसाव्यात. तर त्या दृष्टीने आयुर्वेदाचा रोल हा अतिशय गरजेचा आहे. कारण तुम्ही बघताय की कोरोना होऊन गेल्यानंतर साथीचे आजार बरेच येत आहेत. वारंवार साथीचे आजार येत चालले आहेत. बरोबर. कदाचित येत्या काळामध्ये पण अशा मोठ्या साथी येऊ शकतात. तर त्यासाठी तुमची पुढची पिढी ही सशक्त असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आयुर्वेद हा खूप महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. कारण बऱ्याचदा ह्या लहान मुलांमध्ये बघितलं जातं की बाबा ताप आलाय, सर्दी खोकला झालाय, औषध दिलं म्हणजे काही इतर मॉडर्न मेडिसिन्स दिल्यानंतर पण तो वारंवार येत राहतो. कुठेतरी त्यांचं व्याधी क्षमत्व कमी होत चाललं आहे. तर ते व्याधी क्षमत्व चांगलं होण्यासाठी आणि येत्या काळामध्ये काही जर नवीन आजार येणार असतील तर त्याला सक्षमरित्या सामोरं जाण्यासाठी आयुर्वेद हा अतिशय उपयोगी आहे. आणि आयुर्वेदामध्ये सगळ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही आहार कसा करावा, कोणता करावा आणि त्यातूनही जर तुम्हाला काही व्याधीची निर्मिती झाली तर व्याधीला कोणत्या प्रकारे ट्रीट करावं, ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये आहेत. त्यामुळे ह्या पिढीनी जर पुढच्या पिढींनी जर आयुर्वेदाचा अंगीकार केला तर नक्कीच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या कमी व्हायला मदत होईल आणि भारतातील या छोट्या मोठ्या आजारांचं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्यामुळे नक्कीच आयुर्वेद हा पुढच्या काळासाठी हा खूप गरजेचा आहे. येस. आणि हे भारताचं शास्त्र आहे. एक्झॅक्टली. म्हणजे इतके हजारो वर्ष लिहून ठेवलेले हे शास्त्र आजही तितक्याच चांगल्या रीतीने आपल्याला उपयोगी पडतं आहे. म्हणजे त्या काळात सांगितलेली सूतशेखरसारखी गोळी आजही तुम्ही पित्तासाठी दिली तर पित्त कमी व्हायला मदत होतेच, मळमळ जळजळ कमी व्हायला मदत होते. तर इतरही काही वनस्पती आहेत की ज्या आपण अजूनही वापरतो. भौगोलिक बदल झाले, आपल्या राहणीमानात बदल झाले, स्थळ काळ वेळ सगळं बदलत चाललं आहे, पण ह्या औषधींचे गुणधर्म अजूनही आपल्याला उपयोगी पडतात. तर हे येत्या पिढीसाठी फार गरजेचं आहे आणि त्यांच्या म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय उपयोगाचं आहे. सगळ्या आजारांचं मूळ जिथे असतं तिथे यायचं आहे मला थोडं. इम्युनिटी. बरोबर. बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर फार पटकन परिणाम होताना दिसतोय. म्हणजे आधी तरी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ट्रान्झिशनमध्ये जास्त त्रास व्हायचा. आता तर अगदी फ्रिक्वेंटली मुलं आजारी पडत चालली आहे. तर का कमी होतीये मुलांची इम्युनिटी आणि त्याच्यावर काय विशेष उपाययोजना आईवडिलांनी केल्या पाहिजे? राईट. हा फार कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण इम्युनिटीच्या रिलेटेड बऱ्याच लहान मुलांमध्ये प्रश्न निर्माण होतात. तर त्यासाठी जर बघायला गेलात तर इम्युनिटीच्या दृष्टीने मी 2 गोष्टींचा त्याचा विभाग करेन. एक आहार आणि दुसरा विहार. तर आहाराच्या दृष्टीने बघायला गेलात तर संतुलित आणि सकस आहाराचा कधी-कधी अभाव असतो, की जे काही फास्ट फूड किंवा सहज उपलब्ध होणारे किंवा ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल काही फ्लेवर्स आहेत, अशा प्रकारची घटक जर लहान मुलांना अगदी कमी वयापासून देण्यात आले तर त्यांनी त्यांच्या इम्युनिटीवर डेफिनेटली परिणाम होतोच. आणि चुकीच्या सवयी पण असतात, की मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अतिरिक्त प्रमाणात काही पोषक घटक पौष्टिक आहार दिला जातो. ते पचन असं होतं आणि त्यातून बऱ्याचदा या गोष्टीची सुरुवात होते. व्याधिक्षमत्वाच्या बाबतीत जर आयुर्वेदीय दृष्टिकोनातून बघितलं तर व्याधिक्षमत्व हे ओजाशी निगडीत आहे आणि हा ओज आपल्या शरीरात जन्मताच असतो आणि हा सप्तधातूंचा सार आहे. सर्व जे काही सप्तधातूंपासून जे काही सार निर्माण होतं त्यातून ओज निर्माण होतो आणि हा ओज आपल्याला क्षमत्व निर्माण करतो. तर कुठेतरी याची लिंक आपल्या अन्नपचनाशी रिलेटेड असते. त्यामुळे तुम्ही काय खाताय, लहान मुलांना काय देताय आणि ते कसं पचतंय ह्याच्यावर त्यांचं व्याधिक्षमत्व इम्युनिटी अवलंबून असते. आणि त्यातही बघायला गेलात तर आजकालच्या मुलांमध्ये म्हणजे साधारणतः वर्ष 2 वर्षानंतरच्या मुलांमध्ये घराबाहेर पडणं किंवा मैदानी खेळ खेळणं हे खूप कमी होत चाललं आहे आणि त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या इम्युनिटीवर परिणाम होत आहे. आज काही वेळेस काय होतं की जरा सर्दी खोकला झाला, काही ताप आला की लगेच अँटीबायोटिकसारखी औषधं दिली जातात. त्याचाही कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या पाल्याच्या इम्युनिटीवर परिणाम होत असतो आणि त्यातून ह्या गोष्टी कमी होत चालल्या आहेत असं नक्कीच मला वाटतं. आणि
तुपाचं उदाहरण घ्या की तुपाने वजन वाढतं, तुपाने फॅट्स वाढतात, तुपाने कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून बऱ्याचदा आहारात कमी वापरलं जातं. पण ते तूप तुमच्या पचनासाठी, तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. ते नियमित वापरणं गरजेचं आहे. लहान मुलांच्या वाढीसाठी, त्यांचं आरोग्य चांगलं टिकण्यासाठी तर त्यांच्या जेवणात ते कायम असलं पाहिजे. पण ते वापरलं न गेल्यामुळे सुद्धा कुठे ना कुठे व्याधी क्षमत्वावर परिणाम होतच असतो. आता जर दुसरा पॉईंट तुम्ही विचारलात की व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी काय करावं, तर त्या दृष्टीने एक घरगुती सहज वापरता येण्यासारखं म्हणजे बदाम आहे. कारण बदामामध्ये प्रोटीन्स खूप चांगले आहेत. हे बदाम तुम्ही जर नियमित उगाळून दिले किंवा बदामाचं पावडर करून तुम्ही दुधाबरोबर लहान बाळांना दिली तर ते फार त्यांच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि त्यांच्या इम्युनिटीसाठी उपयोगी पडतंच. मी तर काही मुलांना बदामाचं तेल दुधाबरोबर घ्यायला सांगतो. त्यांनी त्यांच्या हाडांना बळकटी येते, त्यांचं वजन चांगलं राहायला मदत होते, as well as त्यांची इम्युनिटी चांगली व्हायला मदत होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण सुवर्णभस्माचा उल्लेख करू शकतो की सुवर्णभस्म जर आपण सुवर्णप्राशन किंवा या पद्धतीने दिलं तर त्यांनीसुद्धा त्यांच्यासाठी भरपूर मदत होऊ शकते. ॲज वेल एज च्यवनप्राश आहे, बदाम पाक आहे किंवा शतावरी कल्प आहे. याचा वापर ह्या लहान मुलांना आपण नियमित द्या. कारण आजकाल तुम्ही बघताय कॉम्प्लॅन आणि बोर्नव्हिटा इतकं घराघरात आहे बरोबर. की या गोष्टींचा विचारच केला जातो. आणि त्यातला एकही घटक शरीराला काहीच कामाचा नाहीये. बरोबर आहे. साखरेचा भडीमार आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर बेसिकली त्याविषयी काही बोलण्यापेक्षा मी शतावरी कल्प किंवा याच्याविषयी नक्कीच सांगेन की शतावरी कल्प आणि अश्वगंधा चूर्ण तुम्ही बाळांना, लहान मुलांना वाढत्या वयासाठी दुधाबरोबर नियमित द्या. त्यांची उंची वाढायला, त्यांच्या हाडांना बळकटी यायला, त्यांची तब्येत किंवा वजन चांगलं राहण्यासाठी मदत नक्कीच होऊ शकेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आजकाल लहान मुलांना म्हणजे अगदी जन्मापासून लगेचच पुढेच्या काळामध्ये जे काय आपण पूर्वी तेलाने मालिश करायचो, ते तेलाचं मालिशसुद्धा तितक्या प्रमाणात केलं जात नाही. तेही कुठेतरी एक घटक आहे की ज्याचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल तब्येतीवर होत असतो आणि तुमच्या व्याधिक्षमत्वावर पण होत असतो. तर ते पण ह्या ज्या काही आपल्या पारंपरिक गोष्टी त्यांचा आपण अंगीकार करणं गरजेचं आहे लहान मुलांच्या बाबतीमध्ये. तर त्याने डेफिनेटली त्यांना मदत होऊ शकेल. आयुर्वेदाने दिलेला एक मॅजिक औषध म्हणा किंवा रोजच्या वापरातला एक पदार्थ म्हणा तो म्हणजे च्यवनप्राश. मला च्यवनप्राशवर थोडंसं बोलायचं आहे ओके. की काय काय प्रकार असतात च्यवनप्राशचे, च्यवनप्राश कसा बनवला जातो आणि फक्त लहान मुलांना नाही तर अगदी वयस्कर लोकांनी पण च्यवनप्राश घ्यावा असे काही काही डॉक्टर्स सांगतात की तो आयुष्याचा एक रोजचा भाग झाला पाहिजे. बरोबर आहे. सो च्यवनप्राशवर मला थोडंसं तुमचं च्यवनप्राशचा जो आहे जो काही इतिहासामध्ये उल्लेख आहे की चिरकालीन तारुण्य टिकण्यासाठी ते रसायन केलं गेलं. बेसिकली काय की आयुर्वेदीय ग्रंथामध्ये रसायन हा एक वेगळा भाग वर्णन केलेला आहे. रसायन म्हणजे आरोग्य टिकण्यासाठी आणि रस म्हणजे सप्तधातूंना पुष्टी देण्यासाठी जी काही औषधं सांगितली गेली आहेत त्याच्यामध्ये रसायनाचा उल्लेख येतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा सांगितले. त्यातलं हे रसायन आहे जे आपण पोटातून घेतो. च्यवनप्राशच्या बाबतीमध्ये ते चाटून अवलेह स्वरूपात असलेलं हे औषध आहे आणि याच्यामध्ये आवळ्याचं प्रमाण भरपूर आहे आणि त्याचबरोबर इतर काही 51 वनस्पती जवळपास वापरलेल्या आहेत. तर ते पाक करून त्याची निर्मिती केली जाते. तर हे आपल्याला कुठेही माहिती मिळून जाईल. पण च्यवनप्राशचा उपयोग कसा होतो तर च्यवनप्राश हा बेसिकली इम्युनिटीसाठी पण उपयोगाचा आहे आणि ओव्हरऑल तुमच्या आरोग्यासाठी पण गरजेचं आहे. कारण त्यातून तुमच्या सप्तधातूंना पोषण मिळणार आहे. सप्तधातू चांगले असतील तर तुमचं आरोग्य टिकतं. आरोग्य टिकलं की तुमचं बाकी पण व्याधिक्षमत्वासारख्या गोष्टी व्यवस्थित होतात. जर थोडंसं च्यवनप्राशच्या बाबतीमध्ये बारकाईने पाहिलं तर ते प्रामुख्याने श्वसन संस्थेवर काम करणारं आहे. त्याचबरोबर ते हृदयासारख्या अवयवावर पण खूप चांगलं काम करतं. पचन संस्थेवर पण ते चांगलं काम करतं. त्यातील काही घटक असे आहेत की ज्याच्यामुळे तुमचं नियमित तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त आहे, विटॅमिन सी भरपूर आहे. त्यामुळे जी काही दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनात होणारी जी काही जडणघडण आहे ती भरून यायला मदत होते. त्यामध्ये ज्या काही नागकेशर किंवा नीलकमल यांसारख्या काही वनस्पती आहेत किंवा पुष्करमूळसारख्या वनस्पती आहेत त्या हृदयाला खूप बळ देणार आहेत. त्यामध्ये असलेली कर्कटशृंगी, पिंपळी किंवा कंटकारी यांसारख्या वनस्पती या तुमच्या श्वसनासाठी उपयोगी पडतात. म्हणजे एका रिसर्च पेपरनी तर वर्णन केलेलं की अँटी ट्युबरक्युलाइन औषधांबरोबर जर च्यवनप्राश दिला तर त्या रुग्णांमध्ये त्यांच्या TB रिलेटेड तक्रारी लवकर कमी व्हायला मदत होते, त्यांचं व्याधिक्षमत्व सुधारतं. तर त्या दृष्टीने हे चांगलं आहे. आणि कसं होतं की ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या बाहेरून आल्या आहेत त्यांचा अंगीकारच चाललो आहे. मगाशी तुम्ही बोर्नव्हिटा किंवा कॉम्प्लायन्ससारख्या सगळ्या गोष्टी आणल्या, पण त्यापेक्षा हे च्यवनप्राश जास्ती उजवं आहे. तुम्ही जर नियमित दिलं तर त्यातून मुलांना आणि तुमच्या घरातील इतर व्यक्तींना उत्तम पोषण मिळणार आहे, जे आत्ता सध्याच्या ह्याच्यात गरजेचं आहे.
मगाशी म्हटल्याप्रमाणे व्याधिक्षमत्वाच्या बाबतीमध्ये झोप हा पण एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, की झोप कमी झाल्यामुळे सुद्धा व्याधिक्षमत्व कमी होतं. तुमची इम्युनिटीवर परिणाम होतो, तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला च्यवनप्राश किंवा दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टी, तर मला वाटते लहान मुलांचं आरोग्य टिकण्यासाठी आणि मोठ्यांचंही आरोग्य टिकण्यासाठी मदत होऊ शकेल. अच्छा. ही सगळी चर्चा इम्युनिटी संदर्भात किंवा काय केलं पाहिजे, काय नाही या संदर्भात झाली. आता मला आजारांवर यायचं आहे. लहान मुलांमध्ये आढळणारे कॉमन आजार आणि त्याच्यावरच्या उपाययोजना. बरोबर. तर तुमच्याकडे भरपूर आया लहान मुलांना घेऊन येत असतील. तर काय-काय जास्त आजार असणारे पेशंट, जास्त तक्रारी असणारे पेशंट्स तुम्ही बघताय त्यात सध्या? फार कॉमनली दिसणारं म्हणजे टॉन्सिलायटिस. टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्स यांना सूज येणं आणि त्यातून ताप, सर्दी, खोकला, अन्न गिळताना त्रास होणे यांसारख्या तक्रारी होतात. बऱ्याचदा श्वसनाच्या तक्रारी ह्या मेजरली दिसून येतात. त्यात वारंवार सर्दी, खोकला किंवा ॲलर्जिक सर्दी, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आणि अस्थमा यांच्या तक्रारी घेऊन बरेचसे रुग्ण येत असतात. त्यामध्ये श्वसनाच्या तक्रारी मेनली आहेत. याच्यात जोडीलाच पोटाच्या तक्रारी म्हणजे ज्याच्यामध्ये एकतर भूक लागत नाही किंवा कॉन्स्टिपेशन ह्या लहान मुलांमध्ये भरपूर प्रमाणात दिसतं. काही वेळेस आव पडणे किंवा वारंवार जुलाब होणे आणि त्यांचं वजन कमी होणे यांसारख्या तक्रारी लहान मुलांमध्ये फार जनरली दिसून येतात. थर्ड थिंग म्हणजे लहान मुलांमध्ये स्किनचे पण आजार बरेचसे दिसून येतात, ज्याच्यामध्ये विशेष करून तळहात आणि तळपायांना भेगा पडणं यासारखी गोष्ट आहे, की थोडंही वातावरण बदललं, मातीचा संपर्क आला की तळहाताला आणि तळपायांना भेगा पडतात, तिथे खाज येते किंवा बारीक बारीक चिरा पडून त्यातून रक्त येतं. अगदी त्या लहान मुलांना त्या अनवाणी चालताना पण त्रास व्हायला लागतो, इथपर्यंत ती परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर ॲटोपिक डर्मेटायटिस सारखा एक आजार आहे, की ज्याच्यामध्ये कोणताही ऋतू बदल झाला की ह्या लहान मुलांना अ, अ, स्किन फोल्ड्स म्हणजे हाताच्या ठिकाणी कोपराच्या जवळ किंवा गुडघ्याच्या बॅक साईडला, कमरेवर, कमरेच्या खाली, पाठीवर ड्राय पॅचेस होतात. ड्राय स्किन अतिरिक्त प्रमाण होतं, त्याला अच्छा. खूप प्रमाणात खाज येते. म्हणजे काही मुलं अशी आली की त्यांना रात्र अंगाला इतकी खाज येऊन त्यांना जखमा होत होत्या आणि झोपही येत नव्हती. बापरे! एवढ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये त्या ॲलर्जीज वाढतात. म्हणजे एक एक प्रकारे बघितलं तर ह्या लहान मुलांमध्ये ॲलर्जीचं प्रमाण पण खूप वाढतं आहे, की ज्याच्यामध्ये सर्दीची ॲलर्जी असेल किंवा स्किन ॲलर्जी असेल, कधी-कधी इतरही काही म्हणजे लाईक फूड ॲलर्जीज पण त्याच्यामध्ये दिसतात, की ग्लुटेन सारखे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटफुगी किंवा पोटात दुखणं यांसारख्या तक्रारीसुद्धा लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अच्छा. सततचा ताप आणि सर्दी यांनी पण अनेक पालक त्रस्त आहेत, की ताप आला, औषधं घेतली, बरं झालं, परत 1 महिन्याने तो ताप आला. तर सततचा ताप येणं ही चांगली गोष्ट आहे का? म्हणजे वर्षातून किती वेळा ताप येणं मुलाला ही चांगली गोष्ट आहे खरं? नाही, वर्षातून एकदा सर्दी होऊन जावी असं ओके. म्हटलं जातं आणि ते योग्यच आहे. हां. किंवा तापही अधूनमधून येणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. म्हणजे तापाला कोणीही ज्वर निर्मिती ही कोणी टाळू शकत नाही. पण जर तुमच्या पाल्याला जर दर महिन्या 2 महिन्यांनी ताप येतोय किंवा तो ताप पटकन जात नाही, तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं, तर ते नक्कीच चुकीचं आहे. म्हणजे स्वतःहून त्या आजाराचं निराकरण करणं ही जी काही ताकद आहे ती कमी झाली असेल, तर या गोष्टी वारंवार तुमच्या पाल्यांमध्ये दिसून येतात, की त्यामध्ये असं होतं की आता तुम्ही बघतात की शाळेमध्ये 30-40 मुलं एका वर्गात असतात आणि दर दर आठवड्याला दररोज कोणाला ना कोणाला सर्दी खोकला आला आहे, कोणतरी शिंकतंय, कोणीतरी खोकतंय आणि मग तुमच्या पाल्याला त्याच्यातून लगेच इन्फेक्शन पकडतंय, तर डेफिनेटली ते चुकीचं आहे. आणि त्यातून अच्छा. जर ताप येत असेल आणि तो पटकन कमी होत नसेल, तर नक्कीच त्या बाबतीत तुम्ही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि बरेचसे पालक असे येतात की बाबा त्यांच्या पाल्याला त्यांनी कुठेही बाहेरगावी गेले, थोडं पाणी पिण्यात वेगळं आलं काही किंवा जरा चुकून गार कोल्ड्रिंक किंवा सारख्या गोष्टी खाण्यात आल्या, तर लगेचच सर्दी पकडते आणि ती सर्दी पटकन जात नाही. 4-4, 5-5 दिवस, 8-8 दिवस राहते आणि त्यासाठी मग शेवटी त्यांना कुठेतरी डॉक्टरांकडे जाणं, अँटिबायोटिक्ससारखी औषधं घ्यावी लागतात. तर ते नक्कीच चुकीचं आहे. त्या बाबतीत गांभीर्याने विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की काही पालक म्हणतात की सर आता आमच्या घरीच मेडिकलचं दुकान तयार झालं, की अच्छा. दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारची औषधं देऊन आता एवढी औषधं साठली आहेत की कळतच नाही की आता काय करावं. तर ह्या बाबतीत नक्कीच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तर या गोष्टीला जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा आपण व्याधिक्षमत्वाकडेच येतो आणि ह्या मुलांना ट्रीट करताना मला फार प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की ह्या मुलांमध्ये क्लेद निर्मिती भरपूर झालेली असते, सामावस्था निर्माण झाली असते, पचनसंस्थेत बिघाड झालेला असतो. आता काय होतं की ही लहान मुलं त्यांचं कफबहुल हे वय आहे, याच्यामध्ये कफ हा वाढलेलाच असतो. पण त्यात काय होतं की खाण्यापिण्यामध्ये काही गोष्टी येतात, जसं की चॉकलेट्स आहेत किंवा गोड पदार्थ खूप खाल्ले जातात आणि त्यातून मग कफ वाढतो आणि
त्यातून ह्या मुलांना वारंवार ह्या प्रकारचे त्रास होतात. विशेष करून पचनसंस्थेमध्ये जेव्हा बदल घडतो तेव्हा आमाशयात कफाची निर्मिती अतिरिक्त प्रमाणात व्हायला लागते आणि मग त्यातून ही वारंवार सर्दी खोकला आणि यासारख्या तक्रारी व्हायला लागतात. तर त्यावर सुंदर औषधं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. सर्वात उत्तम औषध म्हणजे हे प्रत्येकाने घरी बाळगावं ते म्हणजे सितोबलादी चूर्ण. लहान मुलांना जर खोकला सर्दी झालेली आहे, नाक वाहतंय, तर तुम्ही सितोबलादी चूर्ण थोडंसं मधाबरोबर चाटवा, डेफिनेटली मदत होईल. जर तुमच्या घरात लहान मुलांना खूप खोकला येतो आणि खोकल्यावाटे कफ पडतो तर अडुळसाचे सिरप मिळतात. ते अडुळसा हे फार उपयोगी पडणार आहे. तर त्याने हा कफ कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर जर ताप आला आहे तर ताप कमी होण्यासाठी तुम्ही महासुदर्शन काढा ठेवा, जो मी नेहमीच सर्व कार्यक्रमात सांगतो. खूप सुंदर औषध आहे. तुम्ही इनिशियली महासुदर्शन काढा देऊन बघा, त्यांनी ताप कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्रिभुवनकीर्ती, मगाशी आपण जो उल्लेख केला टॉन्सिल्स, तर टॉन्सिल्ससारख्या तक्रारीमध्ये आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तापावर ते फार उपयोगी पडणार आहे. तर टॉन्सिल्स झालेत आणि त्यातून ताप आला असेल तर त्रिभुवनकीर्ती द्या, त्यांनी मदत होऊ शकेल. सर्दी खोकला किंवा कफ कमी व्हायला पण त्रिभुवनकीर्ती फार उपयोगी पडते. जर टॉन्सिल्स वाढलेले आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांना हळद आणि मीठ गरम पाण्यात घालून त्यांनी गुळण्या करायला सांगा, ते उपयोगी पडतं. सूक्ष्म त्रिफळा ही खूप छान आहे, ते तापामध्ये स्पेशली टॉन्सिलायटिस झाल्यानंतर येणाऱ्या तापामध्ये फार उपयोगी पडतं. तर ते घरी बाळगणं हे अतिशय उपयोगाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बाळाला खूप नाकातून पाणी वाहतंय, कोरडा खोकला येतो, यांसारख्या तक्रारींवर तालीसादी चूर्ण पण भरपूर उपयोगी पडतं. काहीच नाही, पिंपळी चूर्ण असेल, पिंपळी चूर्ण थोडंसं तुम्ही मधाबरोबर चाटवलं तर तेही सुद्धा ह्या लहान मुलांसाठी उपयोगी पडतं. एक लहानपणी आम्ही ऐकायचो मित्रमित्रांच्या चर्चेमध्ये, पोरं एकमेकांना विचारायची, तुला लहानपणी कांजिणे येऊन गेल्यात का रे? तर बरोबर. कांजिणे येऊन गेला नसतील तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर लहानपणी कांजिणे हे चांगलं आहे का? आणि कितव्या वयाच्या टप्प्यात कांजिणे आल्या पाहिजे? येस, कांजिण्या एक व्हायरल इन्फेक्शन असतं आणि कांजिण्याचं तसं काही एज नाही आहे. हां. जनरली स्कूल एजमध्येच ते येऊन जातं. तर कांजिण्यांमध्ये तुम्ही बघितलं की जनरली अंगावर बारीक बारीक लालसर फुटकुळ्या येतात, त्यामध्ये कधी कधी फर्स्ट फॉर्मेशन होत असतं. आणि गोवर कांजिण्यांनंतर कधी कधी काय होतं की आपल्या शरीरात ती उष्णता मुरून जाते आणि नंतर म्हणजे पुढच्या काळामध्ये कधी कधी त्यातून त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेव्हा जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर कधी कधी त्याचा परिणाम कालांतराने दिसून येतो. म्हणजे ह्या व्यक्तींमध्ये ओव्हरऑलच शरीर उष्मा वाढलेला दिसून येतो किंवा उष्णतेच्या तक्रारी त्या मुलांमध्ये वाढलेल्या दिसून येतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा वारंवार गळू येणे, बॉईल्स येणे यासारख्या तक्रारी वाढलेल्या असतात. काही वेळेस गोवर कांजिण्यांची उष्णता शरीरात राहिल्यामुळे या मुलींमध्ये त्यांच्या पिरियड्सवर परिणाम झालेला दिसून येतो. त्यांच्या ओव्हरऑल हॉर्मोनल सिस्टीमवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. तर त्या दृष्टीने त्याला ट्रीट करणं हे अतिशय गरजेचं असतं. आयुर्वेदामधील परिपाठादी काढा हा अतिशय उपयोगी पडणार आहे. जर तुमच्या घरातल्या लहान मुलांना कधीही गोवर कांजिण्या जर झाल्या स्पेशली, तर परिपाठादी काढा तुम्ही त्यांना नक्की द्या, त्यांनी नक्की मदत होऊ शकेल. कांजिण्यांचे डाग राहतात म्हणून बऱ्याचदा पालक येतात, तर त्यासाठी अनंतमूळ चूर्ण पाण्यात कालवून त्याचा जर लेप लावला तर तेसुद्धा फार उपयोगी पडतं. आणि ओव्हरऑलच तुम्ही वैद्यांकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये काही आयुर्वेदिक उपचारांचा सल्ला घ्या. तर त्याने काय होईल की कांजिण्यांचा त्रास लहान मुलांना होणार नाही, तो तापही पटकन मुरून जाईल आणि त्यानंतर म्हणजे कालांतराने जे काही कांजिण्याची उष्णता शरीरात राहिल्यामुळे जे त्रास होऊ शकतात, पुढे जाऊन काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, ते सुद्धा टळायला मदत होऊ शकेल. डॉक्टर म्हणजे जर लहानपणी एखाद्याला कांजिण्या आल्याच नसतील तर दॅट इज टोटली नॉर्मल. हो, नॉर्मल आहे. त्याचा ते काही पुढे काही मोठ्या एक त्याचा परिणाम होतो. आजाराचं काही द्योतक वगैरे नाही, असं काही नाही, अजिबात अच्छा, नाही, म्हणजे अजिबात आम्ही लहानपणापासून ऐकलं ते गैरसमज Yes, होता. yes. ओके. सुवर्णप्राशन आणि या विषयावर मला थोडंसं बोलायचं बरोबर. आहे की काय प्रोसेस असते सुवर्णप्राशनाची बरोबर. आणि आपल्या अंगामध्ये खरंच सोन्याचं प्रमाण असतं का? नाही, तसं नाही आहे, पण सुवर्णप्राशन हे एक प्रकारे रसायनच आहे. हां. आणि सुवर्णप्राशनमध्ये सुवर्ण भस्म प्रामुख्याने वापरलं जातं अगदी कमी प्रमाणात. त्याबरोबर इतरही काही घटक वापरले जातात, जसं की वेखंड आहे किंवा ज्येष्ठमध आहे, अश्वगंधा आहे, आवळा आहे, यांसारख्या वस्तू वापरल्या जातात, औषधी वापरल्या जातात. तर सुवर्णप्राशनच्या बाबतीत असा उल्लेख की ते गुरुपुष्यामृत योग जेव्हा असतो तेव्हा ते दिलं जावं हम्म. आणि त्याचे काही थेंब फक्त सोडले जातात आणि त्यांनी त्यांच्या आजकाल बरेचसे वैद्य हे करतात की त्यांचं व्याधिक्षमत्व वाढण्यासाठी, इम्युनिटीसाठी उपयोगी पडतं. तर तसं आहे, पण ह्याच्या पलीकडे माझं एक वैयक्तिक मत असं आहे की सुवर्ण भस्माचं सेवन दररोज थोड्या प्रमाणात वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत किंवा 3ऱ्या वर्षापर्यंत केलं तर ते लहान मुलांना अतिशय उपयोगी पडणार आहे. म्हणजे अगदी कमी प्रमाणात सुवर्णभस्म आणि त्याबरोबर वेखंड, ज्येष्ठमध, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचं मिश्रण बनवलं आणि ते जर दररोज थोड्या प्रमाणात लहान मुलांना सकाळच्या वेळेस जर दिलं तर त्यांची इम्युनिटी वाढायला नक्की मदत होऊ शकेल आणि IQ लेवल जो आहे तो डेव्हलप व्हायला मदत होऊ शकेल. कारण ओव्हरऑल ते ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करतं
आणि मगाशी मी जे म्हणलं की लहान मुलांमध्ये ॲलर्जीजचं प्रमाण खूप वाढते, तर त्या ॲलर्जीज कमी व्हायला सुद्धा सुवर्णभस्म हे आधुनिक काळातलं सर्वोत्तम औषध आहे, ज्याच्यावर कुठेही त्या ॲलर्जीजवर औषध नाही. त्यासाठी सुवर्णभस्म हे खूप सुंदर औषध आहे, की म्हणजे अगदी लहान मुलांमध्ये होणारे डोळ्याचे आजार असू द्यात, स्किनचे त्वचेचे ॲलर्जी कंडिशन्स असू द्या, किंवा वारंवार होणारा आपण उल्लेख केला त्याप्रमाणे सर्दी खोकल्याच्या तक्रारी असू द्यात, याला तुम्ही किती काळ औषध देणार आहात? त्याला एक कुठेतरी इम्युन सिस्टीम व्याधी क्षमत्व निर्माण करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी सुवर्णभस्म हे खूप सुंदर औषध आहे. ते नक्की तुम्ही तुमच्या लहान मुलांना जवळच्या वैद्यांच्या चौकशीने जर दिलं तर डेफिनेटली मदत होऊ शकेल. आणि रोज त्याचं सेवन करणं हे उष्णता वाढवणं किंवा याला तसं काहीच काही नाही. प्रॉब्लेम होत सुवर्ण नाही. हे सर्वोत्तम आणि प्रशस्त असं धातू सांगितला गेला आहे, जो सर्व धातू आपल्या शरीरातील सप्तधातूंवर काम करतं आणि जे शरीराला आवश्यक जे काही घटक आहेत त्यातून मिळण्यासाठी मदत होते. त्यामुळे सुवर्णभस्म डेफिनेटली तुम्ही देऊ शकता, पण नक्कीच त्यासाठी वैद्यांचं एक तुम्ही सजेशन घ्या, असं मी म्हणेन. अच्छा. लहान मुलांना वारंवार होणारे जंत हे सुद्धा थोडं चिंतेचं कारण आहे पालकांमध्ये. तर जंत का होतात? झाले पाहिजेत का? आणि झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार काय आहेत? जंत होणं हे फार कॉमन आहे, कारण लहान मुलं आहेत, ती अनवाणी खेळतात, कधी मातीत खेळतात, कधी काही वस्तू म्हणजे दात येत असताना तोंडात घालतात काही वस्तू, आणि त्यातून कुठे ना कुठे जंतू प्रादुर्भाव होत असतो. बेसिकली ज्या लहान मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली नाही, त्या मुलांमध्ये जंतांचं प्रमाण खूप अतिरिक्त प्रमाणात दिसून येतं. हं. तर या जंतांच्या बाबतीत पण बघायला गेलात ना, तर वेगवेगळे प्रकार दिसतात. ज्याच्यामध्ये राऊंडवर्म आहे, पिनवर्म आहे, किंवा हुकवर्म आहे. यासारख्या तक्रारी म्हणजे ह्या प्रकारचे सुद्धा जंतचा प्रादुर्भाव याच्यामध्ये दिसून येतो. तर राऊंडवर्म सारख्या जर इन्फेक्शन झालं तर त्यातून ॲनेमिया किंवा अस्थमा यासारखे त्रास होतात. राऊंडवर्म मुळे पोटाच्या बऱ्याचशा तक्रारी चालू होतात, किंवा हुकवर्म याच्यातून गंभीर स्वरूपातल्या काही पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर जनरल लक्षणं काय आहेत, तर ह्या लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतं पहिलं म्हणजे की वारंवार थोडं थोडं बारीक कुटकुटल्यासारखं पोटात दुखत राहतं. हं. दुसरं म्हणजे त्या लहान मुलांच्या ओव्हरऑल भुकेवर त्याचा परिणाम होतो. एकतर खूप अतिरिक्त प्रमाणात भूक लागते किंवा भूक लागेनाशी होते. त्यांचं वजन कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही. निस्तेज व्हायला लागतात ती मुलं. म्हणजे चेहऱ्याकडे बघितल्यावर तो निस्तेजपणा जाणवतो, किंवा चेहऱ्यावर पांढुरके थोडेसे पांढरट डाग त्यांच्या निर्माण व्हायला लागतात. विशेष करून संडासच्या जागी त्यांना खाज आल्यासारखं होणं, अच्छा. यासारखी तक्रार दिसून येते. या लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढतं, ताप येण्याचं प्रमाण वाढतं, कधी-कधी जुलाब, कधी-कधी कॉन्स्टिपेशन यांसारख्या तक्रारी या लहान मुलांमध्ये उत्पन्न होतात. हं. तर म्हणजे ह्या जंतांच्या या तक्रारी कमी होण्यासाठी एकतर तुम्ही लहान मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना काही अन्नघटक देत असताना त्याचा त्यांच्या अग्निबलानुसार विचार करणं गरजेचं आहे. जर ते नाही केलं तर कदाचित त्यातून त्यांना जंताचे त्रास होऊ शकतात. अच्छा. आणि याच्यावर आयुर्वेदिक उपाय काय आहे म्हणजे? खूप सुंदर उपाय सांगितले गेलेत. म्हणजे अगदी आपल्या घराघरामध्ये असलेली तुळस ही उत्तम जंतुनाशक आहे. बरं. तर तुळशीचा सुरस किंवा अगदी तुळशीचं पान जर लहान मुलांना नियमित खायला दिलं तर ते जंतांवर खूप चांगलं काम करतं. खुरासनी ओवा हा उत्तम जंतू विनाशक आहे. खुरासनी ओवा थोडासा, तुळशीचं 2-3 पानं आणि गूळ हा जर पाण्यात उकळून तुम्ही सकाळी सकाळी अनाशापोटी जर लहान मुलांना दिलं तर शौचवाटी त्यांचे जंत निघून जायला मदत होते. किंवा पळसाचं बी हे पण अतिशय उपयोगी आहे. म्हणजे बाळगुटीमध्ये पण कधी कधी वापरलं जातं. ते कृमींना कमी करण्यासाठी उपयोगी आहे. विडंग म्हणजे मी जे मगाशी उल्लेख केला की वावडिंग किंवा विडंग या नावाने बाळगुटीमध्ये जे असतं ते जंतांसाठी खूप चांगलं आहे. मग विडंग चूर्ण जर मधाबरोबर दिलं तर त्यांनीसुद्धा या लहान मुलांचे जंतांचे आजार कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आयुर्वेद ग्रंथामध्ये उल्लेख केलेला कृमिकुठार रस नावाची गोळी आहे. ही लहान मुलांना तुम्ही नियमित रात्री झोपताना एक गोळी गुळाबरोबर दिली तर त्यांनी मदत होते. विडंगारिष्ट आहे की विडंगारिष्टांनी पण त्यांचं जे जंत आहेत किंवा जंतांचे त्रास आहेत ते कमी व्हायला मदत होऊ शकते. अच्छा. अजून एक मोठी तक्रार सध्या लहान मुलांमध्ये समस्या आहे, त्या म्हणजे दाताचे विकार. बरोबर. तर का बरं होत आहेत? चुका काय होत आहेत दातांचं आरोग्य हे करताना? आणि ब्रश करताना काय काळजी घेतली पाहिजे, किंवा कुठल्या घटक असलेल्या मंजनाने ब्रश केला पाहिजे? ब्रश वापरणं योग्य आहे आणि पेस्ट कुठली वापरली पाहिजे, याबद्दल थोडंसं विस्तृत जाणून घ्यायचं. बरोबर आहे. लहान मुलांमध्ये दातांशी संबंधित तक्रारी पण वाढताना दिसून येतात. म्हणजे बऱ्याचदा लहान मुलांचे दात किडलेलेच असतात किंवा अधेमध्ये तुटलेले असतात किंवा पूर्ण त्यांचे विकसित झालेले नसतात. आणि दाताच्या समस्या म्हणजे दुखणं आणि या गोष्टीत खिरड्यांना सूज येणं किंवा दातातून पस येणं यासारख्या तक्रारी वाढताना दिसून येतात. तर स्पेसिफिकली एकतर ह्याच्यामध्ये कृमींचा विचार केला जातो जंत, आणि दुसरं म्हणजे दंत हे अस्थिचे उपधातू आहेत. म्हणजे
ते कुठेतरी हाडांशी निगडीत आहेत. त्यामुळे तुमच्या अस्थिधातूशी निगडीत काही बिघाड असेल किंवा ओव्हरऑल शरीराला व्यवस्थित पालनपोषण होत नसेल तर त्याचा परिणाम कधीकधी तुमच्या दातांवर पण झालेला दिसून येतो. आणि ऑब्व्हियसली तुम्ही काय टूथपेस्ट वापरताय, कोणत्या प्रकारे ब्रश करताय, म्हणजे दिवसातून 2दा ब्रश करावा असं म्हटलं तर पण ते अतिरिक्त प्रमाणात ब्रश केल्याने सुद्धा तुमच्या टूथ इनॅमल्स जायला ते कारणीभूत ठरू शकतं. तर रादर आय विल सजेस्ट की एकदा म्हणजे पालकांनी जे काही लहान वयाची मुलं आहेत ज्याच्यामध्ये नुकतेच दात आले आणि त्यांचं वाढतं वय ह्याच्या मुलांच्या बाबतीमध्ये पालकांनी थोडंसं त्यांच्यासाठी दंतमंजनाचा वापर करावा. म्हणजे स्वतःचं बोटावरच थोडं दंतमंजन घेऊन त्यांना जर दातांवर मर्दन केलं किंवा घासलं तर त्यांनी त्यांच्या हिरड्या आणि दात चांगले व्हायला मदत होऊ शकेल. दंतमंजनामध्ये प्रामुख्याने बाबुळसाल भरपूर वापरली जाते. ती उत्तम आहे दातांसाठी आणि हिरड्यांसाठी. त्या हिरड्या मजबूत व्हायला मदत होते. हे बाळगुटीमध्ये किंवा ग्रंथामध्ये वर्णन केलेलं डिकेमाली नावाचं एक चूर्ण आहे. तर डिकेमाली चूर्ण तुमच्या हिरड्यांना मजबूती आणण्यासाठी मदत करतं. जर लहान मुलांचे दात नीट येत नाही आहेत, तुटत आहेत किंवा त्यांना दाताच्या किंवा हिरड्यांच्या समस्या तर डिकेमाली चूर्ण जर दातांवर घासलं तर त्यांच्या हिरड्या मजबूत व्हायला आणि दात चांगले यायला मदत होते. किंवा लहान मुलांमध्ये दात येत असताना जर ताप येत असेल किंवा दाताच्या समस्या उत्पन्न होत असतील तर त्यामुळं डिकेमाली चूर्णाचा फार उपयोग होतो. त्याचबरोबर त्रिफळा चूर्णाने गुळण्या कराव्यात. जर दात किडतच असतील तर त्यासाठी नियमित त्यांनी त्रिफळा चूर्णाचा काढा बनवून त्यांनी जर गुळण्या केल्या तर ते फार उपयोगी पडणार आहे. काही ग्रंथामध्ये उल्लेख आहे की तूप जर तुम्ही दातांवर आणि हिरड्यांवर जर घासलं तर त्यांनीसुद्धा तुमचे दात निरोगी राहायला आणि हिरड्या मजबूत राहायला मदत होऊ शकते. तर हे काही घरगुती घटक तुम्ही जर वापरले तर डेफिनेटली तुमच्या दातांच्या समस्या किंवा लहान मुलांच्या दातांच्या समस्या कमी व्हायला मदत होऊ शकेल. अच्छा. वजनासंदर्भात थोडंसं बोलायचं आहे मला की बाळ रांगायला लागतं तशी त्याची शारीरिक ॲक्टिव्हिटी सुरू होते बरोबर. किंवा नंतर मग उभं राहायला लागतं, पळायला लागतं. तर बरेचदा आईवडिलांकडून हीच तक्रार येते की आता खेळायला लागला आहे, आता मस्ती करतो खूप, म्हणून खाल्लेलं मे बी खूप म्हणजे व्यवस्थित पचत बरोबर. असेल आणि त्याचं जे बारीक तब्येत आहे ती जस्टिफाय करतात ते बरेचदा. तर खरंच तेच एक कारण असतं की वजन कमी म्हणजे वाढत नाही आहे, त्याला अजून काय काय कारणं आहेत? ह्याच्यात 2 गोष्टी असतात. एक पोषक आहाराचा अभाव असतो कधीकधी किंवा पोषक आहार आपण देतो पालक म्हणून पण त्याचं शोषण त्या मुलांच्या शरीरात होत नसतं. म्हणजे कुठेतरी हे अग्निमांद्याकडे जाणार आहे. म्हणजे तुमची पचनशक्ती लहान मुलांमधली पचनशक्ती जेव्हा मंदावते तेव्हा तुम्ही भलेही त्यांना दररोज बदाम खायला घालताय, बदाम अक्रोड आणि ह्याची पेज देताय किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अश्वगंधा चूर्ण देताय पण ते जर व्यवस्थित शोषलं गेलं नाही तर त्यानेसुद्धा त्यांच्या शरीरावर परिणाम होतोच. म्हणजे भलेही ते घरातलं अगदी दुधातुपातलं खात असतील तरीसुद्धा वजन वाढत नाही. याच्या मागे कुठेतरी पचनसंस्थेतले बिघाड कारणीभूत असतात ज्याला आपण अग्निमांद्य म्हणतो की पचनशक्तीच मंदावलेली असते आणि त्यामुळे ह्या मुलांचं वजन वाढत नाही. ॲज वेल ॲज कधीकधी असं होतं की वारंवारचं आजारपण हे सुद्धा या लहान मुलांच्या तब्येतीवर आणि वजनावर परिणाम करतं की दर महिन्याला त्या बाळाला 8 दिवस ताप येतोच आहे. तर त्या तापाशी लढता लढता त्या शरीरातील वजनही कमी झालेलं दिसून येतं आणि ओव्हरऑल त्याची प्रकृती खालावलेली दिसून येते. त्याचबरोबर काही वारंवार काही आधुनिक औषधं म्हणजे मॉडर्न मेडिसिन्स दिल्यामुळे सुद्धा म्हणजे लाईक अँटीबायोटिक्सचा परिणामसुद्धा स्वरूप कधीकधी या लहान मुलांमध्ये वजन वाढत नाही असं दिसून येतं. लहान मुलांच्या बाबतीमध्ये फार काळजी घेणं गरजेचं आहे कारण जर जुलाब झाले त्यांना तर त्यांचं झटकन डिहायड्रेशन होतं आणि त्यांनी वजन कमी होतं आणि ते मग पटकन भरून येत नाही. तर ते एक फार महत्त्वाचं कारण आहे की जर काही वेळेस काय होतं की मुलांना वारंवार जुलाब होणे, पोट बिघडणे यासारख्या तक्रारी होत असतील तर त्याचा परिणामसुद्धा त्यांच्या वजनावर होतो. आणि अगदी 6 म्हणजे जन्माला झाल्यापासून वयाच्या 1-2 वर्षापर्यंत व्यवस्थित तेलाने मालिश करणं मी मगाशी म्हटलं तर गरजेचं आहे. तर तशा प्रकारचे जर उपाय केलेले नसतील तर त्यानेसुद्धा या मुलांच्या वजन वाढीवर परिणाम होत असतो. तर एकीकडे पचनातल्या गोष्टी आहेत आणि दुसरीकडे आहारातल्या गोष्टी आहेत. या गोष्टी बिघाड आणि गोष्टींचा विचार करून त्या दृष्टीने जर काही बदल केले तर नक्कीच मुलांचं वजन वाढायला आणि ओव्हरऑल त्यांची तब्येत चांगली राहायला मदत होऊ शकते. आपण आता जेवढ्या आजारांची चर्चा केली बऱ्याच आजारांचं मूळ हे पचनसंस्थेत दिसतं. बरोबर आहे. त्यामुळे पचनसंस्थेवर विशेष काम करण्याची पालकांनी गरज आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. त्या बाबतीत काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एक जरी तेवढं आपण व्यवस्थित ठेवलं तरी बऱ्याच समस्या आपोआप सॉल्व्ह होतील. बरोबर. शेवटाकडे येतोय डॉक्टर आपण. हो. आत्ताच्या जमान्यामध्ये जंक फूड वगैरे गोष्टी टाळूच शकत नाही असं आपण गृहीत धरू. द्यायला नाही पाहिजे हे सगळ्या पालकांना माहिती, बरोबर आहे. पण टाळूच शकत नाही. तर त्याचं प्रमाण कमीत कमी म्हणजे आपण कसं करू शकतो, किती ठेवलं पाहिजे, महिन्यातून आई वडिलांनी प्रकर्षाने किती वेळा फक्त जंक फूडशी इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि तेवढ्याच वेळा पिझ्झा बर्गर दिलं पाहिजे. सारखा भडीमार जरी नाही करायचा पालकांना माहिती आहे पण महिन्यातून एवढ्या वेळाच दिलं पाहिजे. नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपण
ह्या लहान मुलांना या गोष्टींपासून लांब ठेवूच शकत नाही. हम्म. कारण भलेही तुम्ही घरी बनवलं नाही तरी एखाद्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या वाढदिवसाला जातात आणि ते खातात, बरोबर. किंवा बाहेर पोस्टर्स बघितलेले असतात, पेपरमध्ये जाहिराती बघतात, इतर मुलांना खाताना बघतात, टी व्हीवर या ना त्या ठिकाणी ते खाताना बघतात आणि त्याविषयीचं आकर्षण निर्माण होतं. त्यामुळे त्यांना त्यापासून लांब ठेवणं हे अवघडच आहे. पण मात्र तुम्ही असं करू शकता की शक्यतो हे पदार्थ घरी बनवून द्या. ओके. की म्हणजे आपण ऐकतोच की बाहेर वापरले जाणारे अन्न घटक किती चांगले आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे स्पेशली चीज म्हणा किंवा पनीर म्हणा किंवा बटर म्हणा, याच्यातही ॲडल्ट्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते लहान मुलांवर कदाचित त्याचा परिणाम फार लवकर दिसून येतो. त्यामुळे त्या गोष्टी जर तुम्ही घरी बनवून दिल्या तर ते जास्ती चांगलं आहे. आणि डेफिनेटली हे जे काही अन्न घटक आहेत हे जरी आकर्षित असले तरी हे भारतीय परंपरेतले नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचं प्रमाण कमीत कमीच ठेवलं पाहिजे. अगदी महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेस जर तुम्ही अगदी तुमच्या घरातील लोक त्या बाळाला किंवा पाल्याला जर वाटते खावंसं तर तुम्ही देऊ शकता. पण जो काही प्रघात आहे की बाबा दर आठवड्यातून एकदा दिलं जातं किंवा दर सॅटर्डेला किंवा फ्रायडेला त्याच्या लंच बॉक्समध्ये काहीतरी ब्रेड आणि ह्याचे पदार्थ दिले तर ते शक्यतो टाळावेत. जास्तीत जास्त भारतीय व्यंजनांचा वापर करावा. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही लहानपणापासून मुलांना जे देता त्याचीच आवड त्यांच्यामध्ये निर्माण होते. बरोबर. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून त्यांना भारतीय व्यंजनं देण्याचा प्रयत्न करा, त्यातून त्यांची आवड निर्माण होईल आणि नक्कीच त्यांना त्यांच्या कळत्या वयामध्ये या घटकांच्या दुष्परिणामांविषयी सांगा, ज्याच्यामुळे काय होईल की त्यांना त्याच्याविषयीचं आकर्षण कमी राहील. आता ह्या जंक फूडमुळे आजकाल तुम्ही बघताय की वयात आलेल्या मुलींमध्ये हॉर्मोनल चेंजेस फार व्हायला लागलेत आणि लहान मुलांमध्ये सुद्धा इन्शुलिन इंटॉलरन्स सारखा आजार निर्माण व्हायला लागला. बापरे. अतिरिक्त प्रमाणात जंक फूड एकीकडे आणि दुसरीकडे इनॅक्टिव्हिटी, म्हणजे खूप प्रमाणात काही ॲक्टिव्हिटी होत नाही, शारीरिक कष्ट होत नाहीत. कारण आज घरातून खाली उतरताना लिफ्ट आहे, हो. घरात तुम्ही लॉबीतून बाहेर आलात की स्कूल बस येते किंवा तुमची वैयक्तिक कार आहे आणि इतरही बरंचसं आपल्याला सामुग्री साधन आहे की ज्याच्यामुळे एकदम काही शारीरिक कष्ट पडत नाही आहेत. पण आणि आपण बघतो की ही लहान मुलं क्रिकेट किंवा कुठलेही मैदानी खेळ खेळण्यासाठी बरोबर. सुद्धा तेवढे उत्सुक नसतात. शाळेतही त्यांना आठवड्यातून मोबाईलवर ते खेळायला आवडतं. शाळेतही आठवड्यातून 2च लेक्चर्स 2च पिरियड्स असतात बरोबर. स्पोर्ट्सचे. आणि या 2 घटकांमुळे ना लहान मुलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस म्हणा किंवा इन्शुलिन इंटॉलरन्स सारखे आजार फार वाढत चाललेत आणि त्यातून टाईप 2 डायबिटीस सारख्या आजाराचं प्रमाणही वाढताना दिसून येत आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जे काही साखर आणि कॅलरीज मिळत आहेत त्याचा पूर्णपणे वापरच केला जात नाही आहे. त्यामुळे शरीरात काही बदल घडून त्यातून ह्या आजाराचं प्रमाणसुद्धा खूप वाढताना दिसतं आहे. बऱ्याच मुद्द्यांना आपण हात घातला डॉक्टर. बऱ्याच याची क्रिस्प उत्तरं मिळाली आहेत. समअप करतोय आपण. बरोबर. सगळ्या पॉडकास्टचा सार काहीतरी आणि आई वडिलांना काहीतरी मुख्य 5-6 अशा काहीतरी टिप्स द्या की त्या ज्यांनी पाळल्या पाहिजे जेणेकरून मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहील. इन जनरल मेडिकल प्रॅक्टिस करत असताना मला काही गोष्टी ज्या दिसल्या आणि वाचण्यात पण आल्या तर त्या दृष्टीने ना एक पॉईंट फार मला महत्त्वाचा वाटतो आहे की लहान मुलांना हे देऊ नये, लहान मुलांना हे द्यावं, याच्याविषयी चर्चा खूप करतात. पण त्याचं दैनंदिन जीवनामध्ये वागणं बोलणं कसं असावं याच्याविषयी विचार केला जात नाही. आयुर्वेदाचा अवलंब त्याच्या आयुष्यात कसा केला जाऊ शकतो याच्याविषयी काही विचार केला जात नाही. तर मला असं वाटतं की अधिकाधिक आयुर्वेदीय घटकांचा विचार त्याच्या आयुष्यासाठी करावा, त्याच्या राहणीमानात त्याचा वापर करावा आणि विशेष करून पालकांनी स्वतःहून त्याची सुरुवात करावी. जर पालक स्वतःहून सकाळी उठल्यावर काही गोष्टींचं सेवन करत असतील तर लहान मुलांना आपसुकच त्यांची सवय लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं पॉईंट मी वर्णन करेन की झोप या घटकाविषयी कोणीच बोलताना दिसत नाही. लहान मुलांमध्ये अधिकाधिक झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल तुम्ही बघताय की जनरली शाळा ह्या सकाळच्याच आहेत आणि त्यातून स्कूल बसनी जायचं आहे, बऱ्याचदा अंतर जास्ती असतं, त्यामुळे पहाटे 6ला 5:30ला उठावं लागतं आणि बघायला मिळतं की ही मुलं 10-10, 11-11 वाजेपर्यंत झोपतच नाही आहेत. किंवा स्कूल एज सोडून द्या, म्हणजे माझ्याकडे 6-7 किंवा 8-9 महिन्याची लहान मुलंसुद्धा येतात की त्यांचे पालक मला सांगत असतात की हा लवकर झोपतच नाही आणि त्यामुळे त्यांची झोप होत नाही आणि त्यातून त्यांना आजार सुरू होतात. तर याच्यावर कोणीच विचार करत नाही. तर ही गोष्ट फार गरजेची आहे. या लहान मुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या इम्युनिटीसाठी आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना कंप्लीट 8 ते 9 तास 10 तासाची झोपेची गरज आहे वाढत्या वयामध्ये 3 वर्षापर्यंत. आणि जर ते शाळेत जात असतील आणि पहाटे 6ला उठत असतील तर कंपल्सरी त्यांनी 8 वाजता 8:30 वाजता झोपणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची चांगली एक 8-9 तासाची झोप होईल. म्हणजे माझा मुंबईचा जो काही कॉर्डिनेटर आहे, माझ्या मुंबईमधले क्लिनिक सांभाळतो, या मुंबईकरांची एक सवय मला बघायला मिळाली की कोणी 12-1 शिवाय झोपतच नाही. बरोबर.
तो स्वतः 1:30 वाजता वगैरे झोपतो आणि त्याची मुलगीसुद्धा 12च्या आत कधी झोपत नाही, 12-1 वाजता झोपते आणि ती परत सकाळी 6:30 पावणे 7ला उठते आणि जाते. ह्यानी या मुलांच्या वजनावर परिणाम होतो. तुम्ही मगाशी आपण जो चर्चा केली, खरं तर त्यात हा पॉईंट पण तितकाच गरजेचा आहे की मुलांचं वजन का नाही वाढत, कारण त्यांना आपण आहार देतोय पण व्यवस्थित विश्रांतीही देत नाही आहे. तर ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहाराबरोबर आपल्याला नियमित व्यायाम, म्हणजे आपण आहार आणि निद्राविषयी चर्चा केलीच, तर व्यायाम हा पण तितकाच गरजेचा आहे आणि पालकांपासून त्याची सुरुवात व्हायला हवी. जर पालक नियमित व्यायाम करत असतील तर मुलांनाही व्यायामाची, काही खेळ खेळण्याची सवय लागेल आणि तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी सुट्टी असेल तर कंपल्सरी तुम्ही 1 तास काढा आणि त्यांच्याबरोबर खाली जाऊन खेळा. तर त्यांना त्यातून आवड निर्माण होईल, त्याची ओळख होईल खेळांची आणि त्यातून कुठेतरी ते खेळ खेळायला लागतील, त्यांना मित्रमैत्रिणीबरोबर खेळायला सुरुवात होऊ शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा मुलांसाठी करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम आयुर्वेदाचा अंगीकार करा, हेच तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे. क्या बात आहे डॉक्टर. खरं तर माझं आत्ता जे वय आहे, मला आठवतं की मी 14-15व्या वर्षीपर्यंत घरचंच खात होतो, कधी जंक फूडला इंट्रोड्यूस झालो नाही आणि घरच्यांचा पण हे असायचं की काही झालं तर शक्यतो घरातली औषधं पहिले वापरून बघू आणि मग पुढे जाऊ. तरी या वयाला काही ना काही व्याधी आहेत, काही ना काही त्रास आहेत. तर म्हणून जास्त चिंता वाटते की आत्ता जी लहान मुलं आहेत, 2ऱ्या-3ऱ्या वर्षीपासूनच सगळ्याला एक्सपोज झालेली, त्यांचं तारुण्य कसं असेल आणि त्याच दृष्टीने आजचा पॉडकास्ट फार महत्त्वाचा वाटतो आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आईवडिलांना फार मदत होईल या पॉडकास्टनंतर. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपण दर महिन्याला भेटतच राहणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येऊ. नक्कीच. मंडळी, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. डॉक्टरांच्या ज्या क्लिनिक्सच्या पत्त्याच्या लिंक्स आहेत आणि त्यांचा संपर्क आहे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्हाला गरज जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही नक्की संपर्क करू शकता. दर महिन्याला डॉक्टर एक नवीन पत्र आपल्याला घेऊनच येणार आहेत. बघूया पुढच्या पत्रामध्ये डॉक्टर कुठला विषय घेऊन येत आहे. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा पोस्टमनला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटत राहूया. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.